हॅलो, मी प्रांजली. साज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर मला ना आधी वाटायचं की कमी खाल्लं आणि थोडाफार व्यायाम केला की होतं वजन कमी. त्यात काय एवढं अवघड आहे, आपण पाहिजे तेव्हा सुरुवात करू शकतो. पण ना माझा तो खूप मोठा गैरसमज होता. म्हणजे फक्त कमी खाऊन चालत नाही किंवा थोडा फक्त व्यायाम करून पण चालत नाही. त्यासाठी आपल्याला रोज मोटिवेशन मिळायला लागतं, सातत्य टिकायला लागतं आणि स्ट्रेस फ्री राहायला लागतं. पण असं होत नाही ना, स्ट्रेस कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे आपल्याला येतच असतात. तुम्हाला प्रत्येकालाच येत असतं. टेन्शन काही कमी असतात का आपल्याला? तर म्हणजे माझा तो खूप मोठा गैरसमज होता आणि मी त्याचा थोडाफार अभ्यास केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की आपल्या शरीरात समजा आपलं शरीर फार्मसी आहे असं समजलं तर त्याच्यात अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. तर त्यातलं एक मेन केमिकल म्हणजे किंवा हार्मोन म्हणजे कोर्टिसोल. तर हे कधी येतं, हे स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे समजा आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही, आज स्ट्रेस आला की आलं कॉर्टिसोल. ते आलं त्याच्यानंतर सेकंड डे दुसऱ्या दिवशी परत ते तुमचं टेन्शन तसंच राहिलं, कोर्टिसॉल परत आलं, असं तिसऱ्या दिवशी पण तसं झालं, असं रिपीट तुमचं सतत 8 दिवस तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तर रोज कोर्टिसॉल येत राहणार. मग काय होतं, बॉडीला याची सवय लागते. आपल्या बॉडीला म्हणजे रोज कोर्टिसॉल आलंच पाहिजे. आणि कोर्टिसॉल म्हणजे काय, कोर्टिसॉल स्ट्रेस हार्मोन आहे. म्हणजे कोर्टिसॉल वाईट असतं का, तर ते वाईट अजिबात नाही आहे. पण ते जास्त प्रमाणात आलं तर ते तुमच्यासाठी वाईट होऊ शकतं. तर कोर्टिसॉल काय आहे, स्ट्रेस हार्मोन म्हणजेच अलर्ट, म्हणजे बॉडीला अलर्ट ठेवण्याचं काम कोर्टिसॉल करतं. म्हणजे बघा आता साधारण आपल्याला रात्री झोपायचं असतं तेव्हा आपण ठरवतो आपल्याला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे. तर हे लवकर उठण्याचं हे काय होतं, मग लवकर उठायचं म्हणजे बॉडी अलर्ट राहते. हां, येस, आपल्याला आता सकाळी लवकर उठायचं आहे किंवा कुठलंही काम करायचं आहे, सुरुवात करायची, तर कोर्टिसॉल येतं साधारण. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची म्हटलं तरी आपल्याला थोडंफार स्ट्रेस येतोच. अशा वेळी कोर्टिसॉल, पण ते थोड्या प्रमाणात आलं तर बॉडीला अलर्ट करण्याचं काम करतं. पण हेच प्रमाण ह्याचं जास्त झालं तर मग वेट लॉस होत नाही आपला, किंवा पोटाभोवती फॅट साचायला सुरुवात होती, चरबी साठायला सुरुवात होती. याच्यामुळे कोर्टिसॉल जास्त प्रमाणात येऊन चालत नाही. ठीक आहे, तर 8 दिवस कोर्टिसॉल आलं, त्याच्यानंतर 8व्या दिवशी समजा तुमचा तो प्रॉब्लेम सुटला, तुम्हाला मार्ग मिळाला, झालं, तुमचं टेन्शन संपलं, लगेच क्षणात तुमचं टेन्शन संपलं, तुम्ही स्ट्रेस फ्री झाला. मग काय होतं, एकदम तुम्हाला आनंद होतो, सगळं झालं, तुम्ही शांत मन तुमचं होतं, रिलॅक्स वाटतं. त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी मग त्यावेळेला तुम्हाला आता काही टेन्शनच नाही, म्हणजे कोर्टिसॉल येतच नाही. तर काय होतं, मग बॉडी पॅनिक मोडमध्ये जाते. बॉडीला वाटतं अरे आज कोर्टिसॉल आलंच नाही, असं कसं चालेल, बॉडी अलर्ट राहिलीच पाहिजे, पण आपल्याला टेन्शनच नसतं. त्यामुळं मग बॉडी काय करते, स्वतःहून तशी सिच्युएशन निर्माण करते, आणीबाणीची परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न करते बॉडी, की काहीही करून कोर्टिसॉल आलंच पाहिजे. मग आपण काय करतो, मग आपण दुसरा प्रॉब्लेम कुठला आहे का, किंवा आणखीन काय, का आपल्याला असं होतं, आपल्याला कळत नाही आपली सिच्युएशन अशी का आहे ते. मग आपण दुसरा एखादा विचार करायला सुरुवात करतो, दुसरं कुठलं टेन्शन आहे का. मग आपण काय करतो, यातून नकळत प्रॉब्लेम जपायला शिकतो. मग बघा आता कधी पण तुम्ही बघा, साधारण आपण मैत्रिणींना, आईला किंवा कुणालाही रिलेटिव्हला फोन करतो, तर फोनवर आपण काय बोलत असतो, आपले सतत प्रॉब्लेमच शेअर करत असतो. अरे आज असं झालं, माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम काही संपतच नाही, एक झाले की एक झाले की एक, म्हणजे ते आपल्याला शेअर करतो, पण ते आपल्याला सांगायला आवडतं की बघा मी किती प्रॉब्लेममध्ये आहे वगैरे. तर आपल्याला साधा समजा आपल्याला त्याच्यावर कोणी मार्ग दाखवला किंवा सोल्युशन द्यायचा प्रयत्न केला, तर ते आपल्याला आवडत नाही. अरे हे काय सांगते, हिला काय कळतंय का, तर आपल्याला तो प्रॉब्लेम जपायचा असतो ना, की सोडवायचा असतो. मग आपलं म्हणणं असतं, फक्त माझं तुम्ही ऐकून घ्या, मी कुठल्या प्रॉब्लेममध्ये हे तुम्ही सगळं ऐका, फक्त लिस्नर व्हा, असं असतं. आणि मग त्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग असतो का, तर असतो. ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी तुम्हाला ते पण कळेल. त्याच्यानंतर अजून एक हॉर्मोन असतं डोपामाइन. तर डोपामाइन काय करतं, आनंदाचं हार्मोन्स असतं. पण म्हणजे ते कधी येतं, त्याच्यात पण 2 प्रकार आहेत. एक डिलेड डोपामाइन हार्मोन्स आणि एक इन्स्टंट डोपामाइन हार्मोन्स. तर हे कसं असतं सांग, आता इन्स्टंटमध्ये कसं येतं, इन्स्टंट डोपामाइन कसं येतं, कुठल्या कुठल्या गोष्टीतून आपल्याला येतं. पहिलं म्हणजे जंक फूड. म्हणजे आपल्याला जंक फूड लगेच अवेलेबल होतं, जंक फूड खाल्लं की आपल्याला छान वाटतं, मनाला आनंद होतो. त्याच्यानंतर मेन ऑनलाईन शॉपिंग. बऱ्याच जणांना बघा, खूप घरात कपडे असतात, सगळ्या वस्तू असतात, सगळं असतं, तरी पण ऑनलाईन शॉपिंगची एक काय म्हणतो आपण त्याला, सवय लागलेली असते, एक लत लागलेली असते, की काही नाही, करमत नाही आहे, चैन पडत नाही आहे,
वेळ जात नाही आहे, करा ऑनलाईन शॉपिंग. म्हणजे असलं तरी आपण घेत राहतो. मग ते सुद्धा एक आपल्या ऑनलाईन शॉपिंग केल्यावर काय आपला एक इन्स्टंट डोपामाइन मिळतं. म्हणजे आपल्याला तात्पुरता तो आनंद मिळतो. त्यात खरं तर त्याचा काही उपयोग नसतो. वेळ पण जातो, पैसे पण जातात, तरी आपण तो करतोच. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे एक तर मोबाईल स्क्रोलिंग म्हणजे रील बघत राहणं. त्याच्यातसुद्धा बघा, मी तुम्हाला काल शॉर्टमध्ये ते सांगितले, नसेल बघितलं तर ते पण तुम्ही बघा. तर रील बघितल्यानंतरसुद्धा आपल्याला एक तात्पुरता आनंद मिळतो, पण आपल्याला ती सवय होती. मग ह्याचा परिणाम काय होतो, आपण लाँग व्हिडिओ बघत नाही कधी, आपल्याला रीलमध्ये समाधान वाटायला लागतं. मग फोकस आपला कमी होतो, आपल्याला बोर वाटायला लागतं, छोट्या छोट्या कामात पण आपल्याला आनंद मिळत नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम होतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण आपल्या आयुष्यातला आनंद तात्पुरता हरवून बसतो. मग याला पण उपयोग नाही का? आहे, याचासुद्धा उपाय आहे. आणि आणखीन एक डिलेड हार्मोन्स म्हणजे डिलेड डोपामाइन्स हार्मोन्स, ते काय काम करतं म्हणजे आपण आता समजा रोज एक्झरसाईज केला, आपण ठरवला एक्झरसाईज करणार आहे आपण आता, आणि रोज आपण त्याप्रमाणे करायला सुरुवात केली, तर काय होतं, मग हळूहळू आपल्याला ती पण सवय लागते. मग आपलं डोपामाइन हळूहळू रिलीज होऊन आपल्याला ते पण मनाला खूप आनंद मिळतो. किंवा टास्क कंप्लीशन म्हणजे एखादा आपण रोज एक आपण स्वतःला टास्क द्यायचा. हां, आता आज काय, आज मी तेच व्यायाम करणार किंवा आज हे मी काम कंप्लीट करणार आहे काही झालं तरी, आणि हे ते कंप्लीट करायच्या मागं लागतो आपण. म्हणजे आपण आता कसं असतं बघा, आता समजा आपल्याला सणवार आले, दिवाळी आली आहे समजा, असं धरून चाला, किंवा गौरी गणपती वगैरे आले, तर आपण घराची स्वच्छता काढतो. तर घराची स्वच्छता करताना समजा आपण असं ठरवलं की हे काम मी 3 दिवस तरी लागतील मला माझं घर साफ करायला, असं आपण जेव्हा ठरवतो, तेव्हा खरोखरच बॉडी 3 दिवसच आपल्याला ते तसे त्या प्रकारचे हार्मोन्स येतात की 3 दिवसच लागतात. पण हेच जर आपण पटकन ठरवलं, नाही काय झालं तरी मी 3 तासातच साफ घर करणार, तर खरंच ते 3 तासात साफ होऊ शकतं. म्हणजे आपल्या आपण जसा विचार करू तसं आपल्याला तसं घडत असतं साधारण. तर हे झालं. आणि हे डिलेड हार्मोन्स म्हणजे कंप्लिशन म्हणजे टास्क कंप्लीट करतो आपण असं. मग त्याच्यानंतर आणखीन एक तिसरं हार्मोन्स असतं, ते म्हणजे सेरोटोनिन. तर हे कसं कधी येतं, तर आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो, काही कारणाने आपल्याला टेन्शन असतं, तर जेव्हा आपण म्हणजे ॲनिमल टच ह्याच्यात हे सेरोटोनिन हार्मोन्स येतं. म्हणजे ॲनिमल टच म्हणजे जेव्हा तुम्ही कॅटला पेट करता, डॉगला पेट करता, छान त्यांना गोंजारता वगैरे, तेव्हा हे हार्मोन्स रिलीज होतं. मग तो आपल्याला खूप आनंद वाटतो. म्हणजे त्याच्यातून आपल्या मनाला शांत वाटतं. मग ते हार्मोन्स आलं की मग आपल्याला ते पेट केलं म्हणजे गोंजारलं कॅटला वगैरे, की तो एक खूप मनाला आनंद होतो. म्हणजे खूप आपल्याला स्ट्रेस फ्री वाटतं. त्या प्राण्यांचा टच आपल्याला खूप आवडायला लागतो. म्हणून बघा, आपल्या सभोवती प्राणी असले तरी आपली निगेटिव्हिटी कधी फील होत नाही. म्हणजे आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह वाटतं. तर असे हे हार्मोन्स असतात. तर साधारण मग कोर्टिसॉलमुळं काय होतं, तर कोर्टिसॉलमुळं आपल्याला सतत स्ट्रेस ताणात राहायची सवय लागते. मग याच्यातून आपल्याला समजा आता आपल्याला कोर्टिसॉल रोज येऊन म्हणजे बॉडीला सवय लागते, तर डोपामाइन तुमचं येत राहिलं सतत. डोपामाइन आज आलं, डोपामाइन उद्या आलं, परवा, हे डिलेड डोपामाइन. मग हे काय होतं, मग आपण समजा एखाद्या दिवशी अचानक आपल्याला काही कारणानं स्ट्रेस आला कुठला, तर काय होतं, स्ट्रेस आला तरी आपल्याला डोपामाइनची शरीराला सवय लागलेली असते. म्हणजे शरीराने ते ॲक्सेप्ट केलं असते की डोपामाइन हे रोज आलंच पाहिजे. मग त्याच्यामुळं काय होतं, मग ते आलं, स्ट्रेस आला एखाद्या दिवशी अचानक, तरी आपण त्याच्यातून शांत राहतो, काम करतो स्वतःला एकदम. म्हणजे आपण हायपर होत नाही किंवा टेन्शन घेत नाही. मग त्यानं काय होतं, आपण विचार करतो, बॉडी विचार करते, नाही चला ठीक आहे, टेन्शन आलं आहे ना, याच्यातून मार्ग काढूया, फार काही मोठं नाही. मग आपण त्याच्यातून मार्ग काढायला शिकतो आपोआप. म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन येईन असं होतं. मग आपल्याला ती सवय लागते, त्याच्यातून मार्ग काढायची सवय लागते. म्हणजे बॉडीला आपण जी सवय लावू ती लागते. बघा कसं असतं, आपण हा कधी विचार तरी केलेला असतो का असं. तर स्ट्रेस आला, एखादं कॅट दिसलं किंवा आपल्याकडं असेल एक पेट, तर कॅटच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला छान प्रेमानं अंधारला गोंधळ, स्ट्रेस गायब. इतकं सोपं आहे. आता बघा, म्हणजे साधारण डिप्रेशनमध्ये जे लोक असतात त्यांच्याशी बोलून बघा, किंवा त्यांचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. डिप्रेशनमध्ये त्यावेळेला पण काही केमिकल्स येतच असतील ना बॉडीमध्ये, तर जे हळूहळू माणूस डिप्रेशनमध्ये जातं.
तर त्याला समजा अचानक तुम्ही सांगितलं की अरे काय तू डिप्रेशनमध्ये आहे, तुझं आयुष्य किती चांगलं आहे, किती छान आहे तुझं लाईफ, तुझ्या सभोवती जरा बघ नेचर किती छान आहे, त्याला हे पटणारच नाही हो. का पटेल ना? कारण त्यानं हा कधी विचारच केलेला नसतो. त्याला असं वाटतं नाही माझं आयुष्य नैराश्यमयच आहे, याच्यातून मी बाहेर पडूच शकत नाही, हे असंच आहे रोज आणि असंच राहणार आणि बदलणारच नाही. मग हे काय होतं, मग ते व्यक्ती किंवा जे कोणी डिप्रेशनमध्ये असेल खूप दिवसापासून असेल किंवा जात असेल तर त्याला काय वाटणार नाही, तो काय सतत म्हणजे आपण ज्या कुठल्या गोष्टींचा एका मिनटापेक्षा जास्त विचार करतो तर ती गोष्ट आपल्या अंतर्मनात जाते, सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. मग काय होतं, युनिवर्सला त्या प्रकारचा आपण संदेश देतो की नाही माझं आयुष्य नैराश्यमय आहे आणि हे असंच राहणार आहे. मग नकळत आपण युनिवर्सला मग ती गोष्ट युनिवर्समध्ये जाऊन मॅनिफेस्ट व्हायला कुठे येते, परत आपल्याजवळ येते. मग काय घडतं, युनिवर्सला वाटतं नाही याच्यातून मार्ग नको आहे किंवा ह्याला हे आवडतं, याच्यातच त्याला रमायचं आहे. मग आपण किती प्रयत्न केला तरी ती व्यक्ती काही डिप्रेशनमधून बाहेर येत नाही. मग औषधे, मेडिकल वगैरे ते सगळं त्याच्या मागे लागतं. म्हणून काय करायचं आता, ह्या सगळ्याला काही मार्गच नाही का? तर आहे. तर जेव्हा आपल्या बॉडीला कोर्टिसॉलची सवय झालेली असते तर आपण स्वतःला रोज एक टास्क द्यायचे. म्हणजे तुम्ही मोबाईल नोटवर वगैरे तुम्ही दिवसभराचं तुमचं लिहून ठेवा, तुम्हाला काय काय करायचं आहे, म्हणजे कशात तुम्हाला वेळ घालवायचा, काय करायचं, आज तुमचं काय मोठं टास्क आहे, हे तुम्ही विचार करून ठरवा आणि ते नोट्स काढा, लिहून ठेवा तुम्ही, किंवा वही पेनमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता की तर मला काय, मग छोटे छोटे स्वतःला टास्क द्या, मग ते कंप्लीट करायच्या मागं लावा. एक दिवस मग ते कंप्लीट झालं की तिथं टिक करायचे प्रत्येक टास्कच्या तिथं, हां हे कंप्लीट झालं, दुसरं कंप्लीट झालं. मग हळूहळू आपलं डोपामाइन रिलीज व्हायला सुरुवात होती. आपल्याला आनंद, अरे हाच टास्क मी स्वतःला, समजा 4 टास्क तुम्ही स्वतःला रोज दिले आणि त्यातले 2 जरी कंप्लीट झाले ना तरी आपल्याला आनंद होतो. मग हळूहळू आपण मग ते टेन्शन आपलं रिपीट होत नाही. मग टेन्शन म्हणजे घालवायची आपल्याला सवय लागते, बॉडीला ते पण लागते, टेन्शन येते पण घालवायची कॅपॅसिटी आहे. हे असं असतं. तर याच्या सगळ्याचा वेट लॉसवर काय परिणाम होतो तर होतो, मोटिवेशनचं एक हार्मोन्स असतं, तुम्हाला सांगितलं मोटिवेशन. रोज रोज आपण का नाही स्वतःला मोटिवेट करू शकत, का इतके म्हणजे प्रत्येकजण ठरवून सुद्धा वेट लॉस का नाही करू शकत, तर ह्याच्या पाठीमागं सुद्धा हेच कारण आहे. तर आपण जशी शरीराला सवय लावू ना तशी सवय लागते शरीराला. शरीर एक प्रत्येक मग ते सायकल निर्माण होती, मग एका लूपमध्ये क्रिएट होत जातं. मग ह्याच्यासाठी आपण काय करायचं, याच्यासाठी जसं आपल्याला कॉर्टिसॉल आलं की स्वतःला शांत करा, दीर्घ श्वास घ्यायचा, सरळ तुम्ही ठरवा नाही आता मी चालून येते, आता मला हे स्ट्रेस थोडासा येतो ना, मी छान चालून येते, वॉक करते किंवा प्राणायाम करा किंवा निसर्गात जा, काही तुम्हाला पुस्तक वाचा, मोटिवेशनल व्हिडिओ बघा, स्वतःला मोटिवेट करा, त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. मग काय होतं, मग स्ट्रेस आला की कुणाकुणाला सवय असते नाही, स्ट्रेस आला की जंक फूड खायचं, मग तात्पुरता स्ट्रेस रिलीज होतो, पण परत काय होतं, परत त्याचं परत काय होतं, परत गिल्ट येतं त्याचं. मग गिल्ट येतं, मग परत आपण ठरवतो नाही आता इथून पुढं मी जंक फूड खाणार नाही. पण परत स्ट्रेस आला की बॉडीला वाटतं अरे स्ट्रेस आला आहे, जंक फूड आलंच पाहिजे, मग परत आपण जंक फूड खायला सुरुवात करतो. मग हे पॅटर्न हा रिपीट होत जातो, ह्याची सायकल तयार होते. मग आपण परत मग वजन आपलं ठरवूनसुद्धा कमी नाही होत. तसंच ऑनलाईन शॉपिंग असेल, म्हणजे हे वाईट सवयी बघा, बॅड हॅबिट्स ज्याला आपण म्हणतो, त्या लगेच लागतात पण लवकर जात नाहीत. मग ते हार्मोन म्हणजे आपल्या बॉडीला ती सवय झाली असते, तो क्षण आला की आपण आपले राहत नाही, आपल्या मनावरचं पूर्ण कंट्रोल जातं. व्यायामसुद्धा करायचा ठरवून बघा, 4-5 दिवस समजा ब्रेक, म्हणजे मध्येच आपला गॅप पडला, आपण सलग करतो आहे आणि मध्येच गॅप पडला, एक 8 दिवस गॅप पडला, तर 8 दिवसाचे 15 दिवस, महिना कधी होतो आपल्याला कळत नाही. परत आपल्याला रुटीनला यायला खूप वेळ लागतो. पण मग आपण जरी ठरवतो हां आता उद्यापासून मी काही करून परत माझं डाएट सुरू करणार, परत रुटीनवर येणार, काही झालं तरी मी ह्यावेळेला वेट लॉस करणारच, पण असं होत नाही. का होत नाही, आपण आपलं शरीर, मी तुम्हाला सांगितलं की शरीराला सवय लागलेली असते त्याची, मग ते परत कोर्टिसॉल येतं, मग शरीर म्हणतं अरे कोर्टिसॉल येत नाही, हे कसं चालेल असं. मग ह्या पॅटर्न रिपीट होत जाऊन याच्यामुळे आपण, तुम्ही काय करा, स्वतःला असे थोडेसे टास्क द्या रोज, मग त्याच्यावर टिक मार्क करत जा आणि एक्झरसाईज करा. एक्झरसाईज रोज तुम्ही केलं ना तर खरंच डोपामाइन येतं, खूप आपल्याला छान वाटतं. तर बघा तुम्हाला कशी व्हिडिओ थोडासा मोठा झाला, पण कशी माहिती वाटली मला नक्की सांगा.